ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंज्ञः। श्रुति स्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरम। विषय आपला अभ्यासाचा आत्मबोध। तो आहे जगद्गुरु भगवान आदिशंकराचार्य विरचित प्रत्यक्षात अध्ययनात प्रवेश करण्याच्या आधी लेखकाची किंवा ग्रंथकाराची दृष्टी आपल्या लक्षात असली पाहिजे। त्यांची स्वतःची भूमिका आपल्याला माहीत असली पाहिजे। थोडक्यात त्याबाबत आपण विचार करावा। आत्ताच आपण नमस्कार केल्याप्रमाणे शंकराचार्य म्हणतात श्रुती स्मृती पुराणानाम आलयम। श्रुती स्मृती पुराणाचं जे आगर आहे, भांडागार आहे, घर आहे। करुणालयम, भरपूर ज्ञान असेल पण हृदयात जर करुणा किंवा दया नसेल तर गुरु साधकाच्या स्तरावरून आपल्याला असा ज्ञानाची जागृती करू शकत म्हणून करुणालयम, करुणेचं देखील आगर असलेले घर असते। नमामि भगवत्पादम शंकरम लोक, स्वतः भगवत पद स्वरूप असलेले, परमात्म स्वरूप असलेले शंकरम लोकशंकरम, शम करोती ती शंकरा। आपल्या शुद्ध स्वरूपाचं ज्ञान देऊन स्वतः कल्याण स्वरूप असून, स्वतः सुख शांत स्वरूप असून दुसऱ्याला उद्धार करणारे, कल्याण करणारे असं म्हणून नमस्कार केलाय। शंकर साक्षात शंकराचार्याला शंकराचा अवतार मानला जातो। वातावरण ते असंच असतं की ज्याला वयाची वाट न पाहता बाळपणीच सर्वज्ञता वरीयतयाती, लहानपणी ज्यालाही सर्वज्ञता प्राप्त झाली अशी शंकराचार्याची भूमिका आहे जन्मापासूनची। दोन प्रकारचे पुरुष असतात, एक अवतारी पुरुष, दुसरे कारक पुरुष, की जे पूर्वजन्मात परिपासूनच परमात्म स्वरूपच असून तुम्हाला सगळ्यांचा उद्धार करण्याच्या दृष्टीने अवतार घेत असतात, करुणीने, वासनेने नाही। दुसरी जी आहे ती तुम्हाला सारखे जन्माला येतात, वासना विसना असून पण अंतःकरणाची शुद्धी करून पूर्व साधना अंतःकरणाची म्हणजे चित्तशुद्धीची साधून जिज्ञासू किंवा साधक होऊन गुरुकडे जाऊन गुरुच्या उपदेशाने आपल्याला ती दृष्टी प्राप्त करते की जी अवतारी पुरुषांची आहे। त्याला जरा परिपक्वता साधून आत्मज्ञानाने पूर्णत्वाची दृष्टी प्राप्त करायची असते सद्गुरूच्या कृपेने।
ते झाले कारक पुरुष. भगवान शंकराचार्य हे अवतारी पुरुष आहे. शंकराचा अवतार केरळमध्ये जन्माला आलेले साधारण 7व्या शताब्दीमध्ये. वडील शिवगुरु, आई आर्यंबा. लहानपणापासून असे वैदिक प्रणालीचे संस्कार असलेले हे केरळात असलेल्या परंपरेनुसार असलेल्या ह्या ब्राह्मणाच्या घराण्यात जन्माला आलेले. कारण कुठचे लौकिकता असतेच. तर मूल नाही म्हणून त्या आई वडिलांनी देवाची प्रार्थना केली वडकनाथ मंदिरात बसून केरळमध्ये शंकराची. पण त्याच्या कृपाप्रसादाने जरा थोडंसं कोडही पडलं त्याच्यासमोर. 2 वेळा कोड आला. म्हणजे एक प्रश्न उभा झाला आईच्या समोर किंवा आपल्या त्यांच्या जे पालक आहेत त्याच्यासमोर की पुत्र होईल. पण ज्ञानी असेल तर अल्पायुष्य असेल आणि अज्ञानी असेल तर दीर्घायू असेल. पहिला पेच पडला आईला. कोणत्या आईला किंवा वडिलाला असं वाटत नाही की आपला मुलगा अल्पायुषी व्हावा. पण तिथे तिने आपली निवड दिली. ज्ञानी असावा, अल्प असला तो चालेल. पण त्याचं खूप म्हातारपण नाही, पण लवकरच त्यांनी आपलं यात्रा संपवली. पण तेवढ्याच्यात खूप काम केलं. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असं. आणि मग त्या भगवंताच्या शंकराच्याच कृपाप्रसादाने जन्म झाल्यामुळं नाव ठेवले त्याचं शंकर. शंकर साक्षात. आणि म्हणून त्या शंकराचा अवतार आहे. ज्ञानेश्वराला म्हणतात विष्णूचा अवतार. ज्ञानेश्वर भगवान विष्णू. आता दोन्हीचं तत्व एकच आहे ईश्वराचं. आणि म्हणून दोन्ही प्रकारे शंकराचार्याला नमस्कार करत असताना कधी नारायणं पद्मोहम अशा श्लोकापासून म्हणून नमस्कार करतात, किंवा सदाशिवसमारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मद आचार्यपर्यंताम वंदे गुरुपरंपरा म्हणून नमस्कार करतात. शिवाचा मुद्दा हा आहे की दोन्ही त्यामागे जे परमात्म तत्व आहे त्याला शिव म्हणा की विष्णू म्हणा की परमात्मा तत्व एक, त्या परमात्म स्वरूपाचा अवतार आहे. वयात या गावा न येता बाळपणीचं सर्वज्ञता वरी तयाची. म्हणून ते लहानपणापासूनच ते ज्ञान भांडार होतं. पण कुठेतरी काही निमित्त करून सुरुवात झाली पाहिजे आपल्या कार्याला. तसं लहानपणापासूनच मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात, त्याच्यासारखं अनुभवही आले त्यांचे. अलौकिक होतं हे जन्म याचा. असे लोक जन्माला येऊन देखील माहीत असतं की आपलं खरं स्वरूप अजन्म असून आपण जन्माला आलोय मायेनी. बस पुढे असा प्रसंग उभा झाला. वडील तर लहानपणीच मरण पावले. आई मुलाला घेऊन जाते एखाद्या नदीच्या किनारे आणि त्याचा पाय धरला मगरीने. त्या पूर्णा नदीमध्ये गेले असताना आता काहीतरी निमित्त केलं पाहिजे. इथून घरातून निघून या पूर्णपणे या मार्गाला लागायचं. तर मगरीने पाय धरला. आता परत आईच्या समोर दुसरा एक प्रश्न उभा केला. की आता हे मगर खाते, पण या मगर मिठीतून सुटायचं असेल तर मला संन्यास घेण्याची परवानगी दे. थोडक्यात सांगायचं मी एक तर मरू दे मगरीच्या याच्यात, नाही तर मला संन्यास घेऊ दे. कोणी बाबा मरू नको पण संन्यास घेतला तर चालेल. सर्वसाधारणपणे आई आपल्या मुलाला आम्हाला फार पंचायत होते त्याचे ब्रह्मचर्य म्हणतात आमच्या इथे. पाठवा म्हणतात आपल्या पोराला नाही पाठवत कोणी. दुसऱ्याचं कोणी शंकराचार्य झाला तर 3 वेळा नमस्कार करायला जाईल दिवसभर. आपला होऊ नये ते स्वाभाविक. पण संन्यास घे पण मरू नको. फक्त एक थोडंसं एक कंडिशन घातली की संन्यासी झाल्यानंतर सगळं श्राद्ध करायचं तर आपलं घरचं सगळ्यांचं आणि काहीही संबंध नसतो त्या ठिकाणी. एकच फक्त की एकच आपल्या परमार्थात नुसती बस.
फक्त मरणाच्या वेळेस माझी जेव्हा मरणाची वेळ तर तुझ्याद्वारा आहे संस्कार व्हावे, तेही मान्य केले ते. आणि मग निघाले तिथे कशासाठी की हे जे ज्ञान आहे शंकराचार्य दिलेलं, हे गुरु शिष्य परंपरेने आलेलं ज्ञान आहे. त्यासाठी काय ते अवतारी पुरुषाला देखील निमित्त करावं लागतं करायला. इव्हन नरसिंह सरस्वती स्वामीने देखील कृष्ण सरस्वती गुरु होते. इव्हन देवांना देखील मग प्रभू रामचंद्र असो की कृष्ण होतो, त्यानं कृष्ण गुरु संदीपन पूर्ण ब्रह्म दाविले. राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक. तुका म्हणे गुरुसेवा सकळ देवा वरिष्ठ. आता निघाला मार्ग मिळाला, गेले गुरुच्या शोधात, भेटले गोविंद पादाचार्य गुरुला. ते वाट पाहतच होते त्या शिष्याची. एक जरी मिळाला तर सगळं बदलून जातं जीवन. आणि पहिला प्रश्न विचारला तो महालो विचारतो, कोण आहेस तू? तुम्हा आम्हाला प्रश्न विचारला तर काय म्हणू, कोण आहे म्हणून, अमक्याचा मुलगा अमक्या तिथे उत्तर देताना चांगलं. तदेको वशिष्ठ शिवक केवलोहम. हे सगळ्या उपाधीच्या पलीकडे असलेले जे अवशिष्ट राहिलेले जे शिवतत्व आहे तो मी आहे. खरं पाहिलं तर त्यांना आवश्यकता नव्हती गुरुची, किंवा पण शिक्कामोर्तब झाल्याशिवाय हे ज्ञान काही आत्मसात होऊ शकत नाही. त्यांचं एक वाक्य आहे आपल्या याच्यात भाष्य करताना, शास्त्रज्ञोपी स्वातंत्र्येनं ब्रह्मज्ञानान्वेषणं न करूयात. मोठा शास्त्री झाला, पंडित जरी झाला, पण त्याला जर साक्षात्कार करायचा असेल तर इंडिपेंडेंटली म्हणजे स्वतंत्र्याने, पण गुरुच्या येणे. म्हणून आता त्याने ही संस्कृती या ज्याला इंग्रजी ट्रॅडिशन म्हणतो ती प्रस्थापित करायची होती, केली, दीक्षा झाली त्यांची, नाव ठेवले शंकर. आणि आता मनात होतंच हे सगळं जे आहे ज्ञान, जीवाचा जर खरा उद्धार व्हायचा असेल तर आत्मज्ञान हाच एकमेव मार्ग, दुसरा काही मार्ग नाही. कारण बंधनाचं वरवर काहीही कारण असेल, दुःखाचं वरवर काही कारण असेल तर मुख्य कारण आहे अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. अज्ञानाने ज्ञान आवृत्त झालं आहे, बुद्धीवरचं विक्षेप मनामध्ये येतात, त्याच्यामुळे जीवाला आपल्या स्वरूपाची जाणीव नाही. आणि त्याला जर ह्याची जाणीव होऊन जागा करायचं असेल तर ज्ञान हाच विषय आहे. ते ज्ञान आपल्याला त्याचं प्रमाण आहे उपनिषद वेदांत. तसं ऑलरेडी होतं, ते वेदव्यासाने प्रस्तुत केले ब्रह्मसूत्र होतं, गीता कृष्णाने सांगितलेली आहे, त्याच्यानं सगळे उपनिषद आहे. पण सर्वसाधारण माणसाला ते सोपं होऊन समजावं, त्यासाठी कोणीतरी त्याच्यावर भाष्य लिहिल्याशिवाय किंवा विवरण केल्याशिवाय लक्षात येत नाही. कारण शास्त्राचा शब्दशः अर्थ समजायचा नसतो, त्याचा गर्भित अर्थ घ्यायचा असतो. तसं म्हणतं की काकेभ्याम दधी रक्षताम, कावळ्यापासून दयाचं रक्षण कर. आणि मुलगा जर शब्दशः भाषांतर करेल का कावळ्यापासून रक्षण करायचं, आई जाते आपली श्रीखंडाचा चक्का बांधून, मी ऑफिसला जाते रे, कावळ्यापासून रक्षण कर. मुलगा इतका आज्ञाधारक की शब्दशः त्याचा अर्थ घेतो समजून. जेव्हा जेव्हा कावळा येतो तेव्हा त्या काठीकडून उडवतो त्याला. बाकीचं काय पाहिलं तरी पण तसंच राहिलं. गाय आई येऊन पाहते तर ते भांडं सगळं एकामत झालं, मांजर येऊन तिने खाऊन टाकलं. याचा अर्थ समजला पाहिजे. कधी कधी त्यात आपल्याला अर्थ घ्यायचा असेल तर काही शब्द त्यात ॲड करावे लागतात अधिक, याला म्हणतात भागलक्षणं. आणि कधी कधी त्यातला आतला अर्थ घ्यायचा असेल तर त्याग करावा लागतो, त्यागलक्षणं. की माझं घर गंगेमध्ये आहे, आता गंगेत कधी घर असतं का माणसाचं, समजा जवळ आहे. तर अशा तऱ्हेचं हा अर्थ घ्यायचा तुझे असे हे वेदांताचे शब्द असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला समजणार नाही. जिज्ञासू तर असतात, आणि शास्त्राचं ज्ञान झाल्याशिवाय आपल्याला योग्य दृष्टी प्राप्त होत नाही की आपण काय साधनेच्या मार्गावर बरोबर आहे की नाही. आणि म्हणून त्यांच्या मनात ईश्वराची ती योजना आहे, स्वतः ते ईश्वरच आहे की अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जग जडमूढ असं. तर त्याचं पहिली आपण आयडिया प्रस्तुत केली गुरुच्या समोर की मला भाष्य लिहायचं याच्यावर तिन्ही प्रस्थानत्रयी, यात उपनिषद, गीता आणि ब्रह्मसूत्र हे तीन प्रस्थान आहे आपल्याकडे. आपण एक प्रस्थान करतो आपल्या ध्येयाकडे, पूर्णत्वाकडे, असे तीन शास्त्र. एक आहे श्रुती प्रस्थान, गुरुपासून डायरेक्टली ऐकून ज्ञान प्राप्त करते, ते उपनिषद त्याला म्हणतात श्रुती. दुसरं स्मृती,
कोणीतरी कृष्णाने देखील ऐकलं आपल्या गुरुपासून, मग अर्जुनाला गीता रूपाने सांगितली, हे स्मृती प्रस्थान स्मरण करून सांगितलं. आणि तिसरं न्याय प्रस्थान, ब्रह्मसूत्रात या प्रकारचं लॉजिक तर्क सांगून सूत्र रूपाने ज्ञान सांगितलंय. हे 3 वेदांताचे मुख्य ग्रंथ, उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र. आणि हे सर्वसामान्य माणसाला किंवा जिज्ञासू असेल त्याला देखील समजत नाही. शास्त्राचा आतला अर्थ समजल्याशिवाय साधनेचा मार्ग बरोबर होत नाही. आणि म्हणून करुणा आली, त्याला दया आली की त्यावर भाष्य लिहितो. मग गुरु म्हणाले, एवढं मोठं काम कशाला करतो, साधं काम कर. प्रथम विष्णू सहस्त्रनामावर कॉमेंट्री लिहि, म्हणजे ते लिहून टाकलं. त्या ब्रह्मज्ञानी माणसाला कुठल्या येतात ते ब्रह्म दिसतं. ते लिहून ते जे लिखाण प्रस्तुत केलं आपल्या गुरुच्या समोर. गुरुने पाहिलं की सगळं ब्रह्मज्ञानच आहे ऑलरेडी, काय सांगायची आवश्यक आहे. आता तुला माझी परवानगी घ्यायची आवश्यकता नाही, जे म्हणशील ते ब्रह्मवाक्य. आणि अशा तऱ्हेने प्रथम त्यांनी प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिलं, जे वेदाचा संपूर्ण सार आहे ज्ञानरूपाने वेदांत. त्याच्यावर भाष्य लिहून तेवढ्यावर ते थांबले नाही की आपल्या हृदयातही समाधान होणं आवश्यक आहे. जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणते की व्यासाचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुसतो. पण भाष्यकाराने कोणाला वाट पुसतो केली? भगवान वेद व्यासाने. भगवान वेद व्यासाने देखील पुराणात आपल्या भक्तीचं साधन सांगितलं. कारण ठीक आहे, बुद्धीने तुम्हाला समजलं, पण हृदयात प्रेमाचा किंवा भक्तीचा ओलावा नसेल तर बौद्धिक ज्ञान समजून देखील ते आत्मसात होत नाही. आणि म्हणून काही भक्तीपर साधनही झाली पाहिजे. अशाची शंकराचार्यांनी निर्णय देवतावर भक्तीवरचे स्तोत्र लिहिली, पंचायतन पूजा सांगितली, 5 प्रकार. कारण जोपर्यंत साधक उपासना भक्ती करत नाही तोपर्यंत त्याचं अंतःकरण शुद्ध आणि शांत होणार नाही. जोपर्यंत अंतःकरण शुद्ध आणि शांत होणार नाही तोपर्यंत तो ज्ञानाचा अधिकारी होत नाही. विवेक, वैराग्य, सत्संपत्ती, मुमुक्षुत्व नाही होणार. तर अशानं देखील आपल्याला काय म्हणतात की प्रेमाचा ओला, भक्तीचा ओला असा म्हणून त्यांनी भक्ती परतो. गणपती आहे, राम आहे, सगळ्या देवता. आणि पंचायतन पूजा आपल्याला सांगितली, सूर्य, त्याच्यानंतर शिव, विष्णू, देवी आणि गणेश. मग त्याच्यातून प्रत्येक संप्रदाय गेले, पण सगळ्याचा परिणती आहे त्याची, ती म्हणजे सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती. म्हणून कोणी शैवाहा, मधुसूदन सरस्वतीने श्लोक केला की कोणी शिवाचे भक्त असतात शैवाहा, सौरहा, कोणी सूर्याचे भक्त असतात सूर्य, गणेशहा गणपतीचे भक्त असतात, विष्णूचे वैष्णवहा, आणि कोणी शक्तीपूजका, देवीचे पूजक, 5चे भक्त झाले. त्याची पद्धती वेगळी, पण त्याचं मेन पर्पज काय, कोणतं मुख्य हेतू कोणता? भवंती यन्मया सर्वे सोहमस्मी परशिवा, की ज्या सच्चिदानंद सागरात ते एकरूप होतात, तो सच्चिदानंद स्वरूप असलेला आत्मा मी आहे, इथपर्यंत परिणती झाली पाहिजे साधनेची. थोडक्यात सांगायचं म्हणजे निष्काम कर्मयोग, त्यानंतर भक्तीची उपासना, शेवट त्याची परिणती आपल्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानात होऊनच पूर्णत्वाची अनुभूती होऊ शकते. त्याच्यासाठी मग हे स्तोत्र लिहिली. तेवढ्यावरही त्यांचं समाधान झालं नाही, कारण आपल्यासाठी समाधान ते होतंच, पण साधकांचा किंवा जिज्ञासूचा उद्धार करण्याच्या दृष्टीने त्यांनी पाहिलं की ह्या उपनिषदामध्ये किंवा वेदांतामध्ये निर्णय प्रकारची संज्ञा आहेत. इंग्लिश सायन्समध्ये आणतात टर्म्स आणि टर्मिनॉलॉजीज असतात प्रत्येक. एकदम तर सायन्सच्या क्लासमध्ये मुलगा बसला आणि एच कशासाठी आहे, H2O कसं समजणार त्याला? H म्हणजे हायड्रोजन, O म्हणजे ऑक्सिजन, मग तो समजेल. तर तसं ह्या वेदांतात असे निर्णय संज्ञा, जसं आपण म्हणतो की आत्मा आहे, पण आत्म्याला काही उपाधी लागली आहे. स्थूल, सूक्ष्म कारण शरीर आहे, पंचकोश लागलेले आहे. आपण शब्दशः नुसतं वाचून बघायचं नाही. तसं गणपती अथर्वशीत देखील म्हणतो आपण तम गुणत्रयातीता, देहत्रयातीता, अवस्थात्रयाती. पण काय अवस्था आहे, काय देह आहे, कोणत्या उपदे समजलं पाहिजे साधकाला. आणि त्यासाठी त्यांनी सगळं भाष्य वगैरे लिहून प्रकरण ग्रंथ लिहिले, इंट्रोडक्टरी बुक्स ऑन वेदांत.
आणि ते जर झालं त्यात संपूर्ण वेदांताचं सार येईल असं सांगितलं. गुरुदेव म्हणते की आत्मबोधासारखा ग्रंथ असा आहे की ह्या उपनिषदाच्या बगीच्यातले वेगवेगळे फुलं आणून त्यांनी बुके तयार केला आणि तो प्रस्तुत केला. किती सोपं काम केलं म्हणजे. थोडक्यात सांगायचं म्हणजे हे त्याच्यातलं संज्ञा आहे, लक्षात ठेवा आपल्याला. काय अध्यारोप आहे, अपवाद काय, जीव काय, जगत काय, ईश्वर आहे, लोक फक्त मानतात, विचार करतात. तर ते सर्व सामान्य जिज्ञासूला त्याची जिज्ञासा पूर्ण होण्याच्या दृष्टीने त्याच्यावर त्यांनी लिहिले. त्यानंतर प्रकरण ग्रंथ, त्यात अनेक आहे. पहिल्या सुरुवाती तत्वबोध, आत्मबोध, विवेक चुडामणी, अपरोक्षानुभूती, वाक्यवृत्ती, त्याच्यानंतर स्वात्मनिरूपण, असे निर्णय प्रकारचे असे. त्यात विषय एकच आहे पण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या प्रतिभेचा उपयोग करून त्यांनी लिहिलेलं आहे. तेच सांगणार. ते बसं नका समजतो की ब्रह्म काही वेगळं असं काय. पण एकम सत विपरा बहुधा वदंती, सत्य एकच आहे पण ज्ञानी पुरुष त्याला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हा आम्हाला समजावं असून सांगतो. असा या विषयाचं प्रतिपादन केलं. आणि तसं त्याच्यापैकी एक आपला जो ग्रंथ आहे तो आहे आत्मबोध. शेवट संपूर्ण त्याने महत्वाचं काम केलं शंकराचार्य. कारण त्यावेळेस बराच काही मताचा झाला गलबला आणि कोणी पुसेना कोणाला अशी भूमिका होती. आत्मशब्द वापरायचे पण काही लोकांना त्या दक्षिणामूर्ती स्तोत्रात एक श्लोक आहे, देहम प्राण पिंदे निपिचला बुद्धिम च शून्यम विदु स्त्री बालांत जडोपमा स्वहमिती भ्रांता वृषम वादिना मायाशक्ती विलास कल्पित महाव्यामोह संवारिणी तस्मै श्री गुरुमूर्ते नमैदम श्री दक्षिणामूर्ते. खूपच चांगलं ते. तर आत्मशब्द वापरत होते पण कोणी देहालाच आत्म समजले. बस दुसरं त्याच्यातच त्याला तसं कोर्टामध्ये कसं आर्ग्युमेंट करतात की एकाचं चुकलं तर दुसरा त्याच्यावर काउंटर आर्ग्युमेंट, ते निराकरण होतं त्याचं. तो दुसरे म्हणा देह कसा आत्म होऊ शकेल. देह तो जड आहे, मेलेल्या माणसाला जड असतो. पण माणसाला जर इंद्रियच नसतील तर त्याला ज्ञान कसं. म्हणून इंद्रिय आत्मा देहम आणि दुसरं प्राणम. इंद्रियाला आत्मा म्हणायला लागले, कोणी प्राणाला आत्मा समजायला लागले. पण प्राण देखील गणता अगणता आहे, येणारा जाणार आहे. एक श्वास आहे, कोणाकडे संपेल काय सांगताय. आणि ज्याला प्रारंभ आहे आणि ज्याला शेवट आहे त्या म्हणतात अनित्य. म्हणून अनित्य असलेला प्राण देखील आत्मा होऊ शकत नाही. कारण कोमेमध्ये असलेल्या माणसाला काही श्वासोश्वास असतो पण त्याला काही काय सुखदुःखाचं किंवा काही जाणीव नसते. म्हणून त्यापेक्षा थोडं पुढे गेले लोकांनी सांगितलं की म्हणजे देहाला आत्मसंबंध आले, प्राणाला आत्मसंबंध आले, इंद्रिय आत्मवादी, त्याच्यानंतर मन आत्मवादी. हे पंचकोशासारखं चाललंय. तर थोडशा वरच्या भूमिकेत त्याने म्हणे की मन हाच आत्मा आहे. कारण मनाने संकल्प विकल्पन करतो, भावना होत असतात, नुसतं प्राणाने होत नाही. म्हणून मन अधिक सूक्ष्म आहे, त्याला आत्मा समजायला लागले. मनाच्या पलीकडे गेलेले ते म्हणाले विज्ञान आत्मवादी म्हणजे बुद्धीला म्हणायला लागले की मन हे फक्त माहीत असलेल्या परिसरात जात असतं, बुद्धी माहीत नसलेल्या परिसरात देखील झेप घेते. म्हणून तो सायन्स इतकं पुढे गेलंय. विज्ञान आत्मवादी, इंटेलेक्च्युअल शिकपणे. आणि त्यापेक्षा काय म्हणाले की बुद्धी देखील माणसाची कुठपर्यंत काम करते. झोप लागतपर्यंत, झोपेच्या अवस्थेत काही बुद्धी काही काम करत नाही. म्हणून काही नाही असं म्हटलं की शून्य आत्मवादी. झोपेत पास सगळी शून्यवस्था होऊन जाते, एक आनंदाचा अनुभव येतो पण आपण कोण आहे आपण जाणत नसतो. आपण कालच पाहिलं की दोघांमध्ये सारखी अवस्था आहे, निद्रा अवस्थेत आणि आत्मस्वरूपाच्या स्थितीत. बाहेरचे विषय नसतात, विचार देखील निर्विचार झाले असतात. पण या अवस्थेत त्याला म्हणतात आनंदमय कोश. आनंदाचा अनुभव आपण घेतो पण आनंदाचं आपल्याला ज्ञान नसतं कोणत्या झोपेच्या अवस्थेत. पण ह्या समाधीची किंवा आपल्या स्वरूपाच्या स्थिती त्याच्यात विचारांचा निराश झालेला असतो, बाहेरचे विषय नसतात. पण तुर्यम सत सर्वदुर्ग सदा, त्या ठिकाणी आपल्या स्वरूपाचं ज्ञान असतं. म्हणजे विषय राहित ते दोन्हीमध्ये सारखं आहे, निद्रेमध्ये आणि पूर्णत्वाच्या अवस्थेत समाधी. पण एका याच्यात
विषयाचा अभाव असून अज्ञान असतं ती निद्रावस्था, दुसऱ्याच्याच विषयाचा अभाव असून आपल्या स्वरूपाचं ज्ञान असतं. आणि म्हणून त्या दोनमध्ये फरक आहे. तर ते सुद्धा म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे शून्य आत्ममध्ये ते बौद्ध लोक होते, त्यांनी सर्वम शून्यम सर्वम शून्य सांगितलं. आणि त्याच्यावर शंकराचार्य ते शून्य म्हणाल तिकडे कोणी असला पाहिजे ना, नाही कोण म्हणतं शून्य? तेव्हा आपल्या वेदांतात वाक्य आहे की तो स्वतः परमात्म्याला असं समजतो, स्वतःच असत होतो. असदेव असा भवती असत ब्रह्मेती वेदचेत. ब्रह्माला जर परमात्म्याला असत म्हणलं तर तूच असत होशील, तूच शून्य होशील. असं करून थोडक्यात सांगायचं जसं वकील जसं आर्ग्युमेंट करतो आणि एकाच्या शब्दाला दुसरा क्रॉस करून त्याला निराकरण करतो, शेवट शंकराचार्य आपला दंड मारला की सगळ्याचं निराश करून जे सत्स्वरूप आहे ते सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. आणि त्याचं प्रमाण आहे वेदांत. वेदांतो नाम उपनिषद प्रमाण. आता ते सर्वसाधारण माणसाला आकलन होत नाही. त्याच्या टर्म्स अँड टर्मिनॉलॉजी, त्याच्यात त्या संज्ञा, त्याच्यात ते शब्दाचा आतला अर्थ माहीत असल्याशिवाय, आणि म्हणून त्यांनी प्रकरण ग्रंथ लिहिली. आणि त्याच्यापैकी हा महत्वाचा प्रकरण ग्रंथ म्हणजे आत्मबोध. आणि जेव्हा जेव्हा ग्रंथकार एखादा ग्रंथ लिहित असतो तेव्हा त्याच्यासमोर कोणासाठी हा ग्रंथ लिहिला आहे ही दृष्टी असते. आणि त्यात कशानुसार असली पाहिजे दृष्टी? शास्त्रानुसार. आजकाल कोणी आपला संप्रदाय उभा करतो आणि म्हणतो की तसं आपल्याच्यात मान्य नाही. श्रुतीनुसार तुमचा युक्ती असली पाहिजे, श्रुती आणि युक्तीनुसार तुमची अनुभूती असली पाहिजे, ते मान्य आहे. आणि म्हणून वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम. वेदांत ज्याचा हे उपनिषद शब्द दुसरा आहे तेच याचं प्रमाण आहे. कशाचं? आपल्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाचं. आणि दुसरा काही मार्ग असू शकत नाही. अज्ञानातून दूर होण्याचा दुसरा काही मार्ग नाही. अंधाराला दूर कर. जवळजवळ कितीतरी 68 श्लोक त्या ठिकाणी आलेले आहे. आणि प्रत्येक श्लोकामध्ये महाराजांनी एक एक दृष्टांत दिला तुम्हाला समजावून. हे करू नये त्यांची, म्हणजे विषय पटवून देण्यासाठी वापरलेली युक्ती, उदाहरण जे म्हणतात दृष्टांत प्रतिभा. आणि त्याच्यामुळे सोपं होतं आपल्याला समजायला. पटवून दिलं की माणूस म्हणतो की दुसरं काही कर्म करून, उपासना करून किंवा बाकीचं किंवा काही इव्हन योगाचं साधन नाही करून आपण नाही का मिळू शकणार? नाही, कारण विरोधी घटक आणल्याशिवाय कुठलीही समस्या दूर होत नाही. एखादा माणूस गरीब असेल तर त्यांनी आपला कसा बँक बॅलन्स वाढवायचा विचार केला पाहिजे. दुसरा बरं झालं की गरीब होऊन काय तो प्रॉब्लेम सुटणार नाही. एखादा अशिक्षित असेल तर त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे. अज्ञानी असेल तर त्यांनी ज्ञान संपादन केलं पाहिजे. अंधकार असेल तर तिथे प्रकाश आणला पाहिजे. अंधकाराचं निराकरण रात्रभर झाडू लावून काय होत नाही. आणि म्हणून हे ज्ञान आपलं वाक्य उपनिषदाचं ज्ञानात एव तू कैवल्यम. आत्मज्ञानानेच कैवल्याची प्राप्ती. दुसऱ्या शब्दात म्हणते की ऋते ज्ञाना न मुक्ती. आत्मज्ञाना वाचून मुक्ती नाही. बस. भजगोविंदम सारख्या याच्यात देखील म्हणतात आत्मज्ञान विहीना मूढा ते पच्यन्ते नरक निगुडा. भज गोविंदम. ठीक आहे, बाकीचं तुम्ही कृते गंगा सागर गमनम, कारण हे सगळं गंगा सागर केलंय किंवा आपलं उपासना केली. व्रत परिपालनम अथवा दान आपण करतो, सगळं व्रत करतो, वैकल्य करतो, काही उपासना करतो. कशासाठी? अंतःकरण शुद्धीसाठी हे सगळं आवश्यक आहे. ते नाही झालं तर पुढे त्याला अवस्था प्राप्त होणार नाही. पण ज्ञानविहीन सर्वमतेनं मुक्तीम न भजती जन्मशतेनं. करेक्ट आहे. आणि हे आहे उपनिषदानुसार म्हणजे ऋते ज्ञानान्न मुक्ती. आत्मज्ञाना वाचून मुक्ती नाही. बस. आता ते आत्मज्ञान तर इथे आहे, पण सर्वसाधारण माणसाला समजण्यासाठी म्हणून परमकरुणिकतेने त्यांनी दया करून आपल्याला हे प्रकरण तत्वबोध वाचा. तुम्हाला थोडक्यात तुमची दृष्टी क्लिअर होईल. आपण काहीतरी साधन करतो तर त्याच्यात देखील त्यांचे स्वतः त्या जे उपनिषदाची जे दृष्टी आहे त्याच्यानुसार असेल तर आपण मान्य करतो ट्रॅडिशनमध्ये किंवा आपल्या परंपरेमध्ये गुरु शिष्याच्या. आणि वेदांताचा प्रतिपाद्य विषयच आहे ब्रह्म परमात्मा. कारण वेदांताला दुसरा शब्द आहे ब्रह्मज्ञान आत्मज्ञान. तसाच त्यात तुडीचा ग्रंथ आहे आत्मबोध. बोध म्हणजे ज्ञान, आत्म्याबाबतचं ज्ञान.
आणि हे अत्यंत लॉजिकल आहे, तर्कशुद्ध आहे की एखाद्या वस्तूचं अज्ञान त्या वस्तूच्या ज्ञानाने जाऊ शकतो दुसऱ्या वस्तूचं. मला जर घड्याळाबाबत जर अज्ञान असेल तर मी जर रेडिओबाबत एन्सायक्लोपीडिया जरी वाचला तरी घड्याळाबाबतचं अज्ञान दूर होणार नाही. बस म्हणजे हा सगळं मुख्य मुद्दा आपल्या अनर्थाचं किंवा दुःखाचं मुख्य कारण जर अज्ञान आहे तर आत्मज्ञान हाच त्याच्यावर तोडगा आहे. मग तशा प्रकारचा ग्रंथ प्रस्तुत झाला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी कोणता ग्रंथ, आत्मबोधा, आत्मस्वरूपाबाबतचा बोध. आत्मबोध म्हणजे ज्ञान, आत्मज्ञान, आत्मबोध, ब्रह्मज्ञान एकाच ओळीचे शब्द आहे. आता त्याच्यात ती दृष्टी आली पाहिजे की जे वेदांतामध्ये आहे ते आपल्याला फक्त काय ग्रहणशील होऊ शकेल, नाही तर नाही शास्त्रानुसार. तर त्यानुसार आपली थोडक्यात त्यांनी दृष्टी ही व्यक्त केली आहे. ते आधी सांगून झालं तुम्हाला. हे थोडक्यात सांगा तर एका श्लोकात म्हणतात की मी अर्ध्या श्लोकांनी माझी दृष्टी तुम्हाला सांगतो. शंकराचार्य श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटीभी. कोटी म्हणजे करोडो ग्रंथामध्ये, कोटी ग्रंथामध्ये जे काय सांगितलं तुम्हाला मी अर्ध्या श्लोकात सांगतो. आपल्याला थोडक्यात पाहिजे असं. जसं गुरुदेवाकडे कोणीतरी गेलं आणि एअरपोर्टमध्ये बसल्या बसल्या पाहिलं असेल की स्वामीजी बसले आहे, बडी हस्ती आहे, कोणी सांगितलं पूछ लो उनको. आणि वेळ नसतो आजकाल. आता एक प्लेनचा हे झालं असतं काय, कॉल दिला असतो, 2 कॉलची वाट पाहिजे, मग 3ऱ्या कॉलला बसले नाही तुम्ही मन सुटून जाते. तेवढ्याच्यात वेदांत विचारतात. स्वामीजी वेदांताचं काय मर्म आहे साधनेचं काय विचारलं इंग्रजीत. त्याने 2 शब्द सांगणार, तू एक 2-3 वाक्यात मला सांगा. 2-3 आहे म्हणजे एका संज्ञेमध्ये सांगू. अरे खूपच बरं वाटलं त्या डिटॅचमेंट अटॅचमेंट. तो म्हणून स्वामीजी मी आधी गोंधळलेलो अधिक गोंधळल्यासारखं वाटतो. बिकॉज हाऊ इज इट पॉसिबल फॉर वन मॅन टू डिटॅच अँड अटॅच. You understand in his connotation detachment from the unreal and attachment with the real. म्हणजे कशाचं भाषांतर केलं, संन्यास योगात. म्हणजे वाईट गोष्टीचा संन्यास त्याग केल्याशिवाय योग नाही. आजकाल संन्यास शब्द क्रिकेटमध्ये देखील वापरतात. काही नाही जमलं की यांनी संन्यास. किती सच वर्ड्स आर मिसयूज, डिसयूज, ॲब्यूज ऑल्सो. असं करतात, यूज नाही करतात. इथं पक्क सांगायचं तसं हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून महाराज सांगतात की काय माझी दृष्टी आहे सांगू का. तसं की परमात्मा ब्रह्म सत्यम. ब्रह्म म्हणजे जे देशानी कालानी वस्तूंनी परिच्छिन्न नाही ते ब्रह्म. संसारातल्या सगळ्या गोष्टीला ह्या 3 गोष्टीची परिच्छिन्नता आहे. कोणती, देशाची म्हणजे इथे आहे तर तिथे नाही, इथे नाही तर तिथे आहे. तर त्याला कशाची मर्यादा म्हणतात, देश मर्यादा, देश परिच्छिन्नता, स्पेस वाईज कंडिशन. दुसरं काल मर्यादा असते. आज आहे तर उद्या नाही, किंवा आज नाही मिळेल तर 15 दिवसांनी वस्तू मिळेल. असा आत्मा आहे का, तर त्याला आत्मा कसा म्हणायचा. दुसरी काल मर्यादा असते, ती मर्यादा ज्याला नाही त्याचे पलीकडे. तिसरी गोष्ट वस्तू मर्यादा म्हणजे गुणधर्माची गोष्ट. मीठ खारट आहे तर साखर गोड आहे. आणि दोन्ही डबे सारखे असताना एकत्र दुसरीकडे टाकलं तर चव एकदम बदललेली वाटते. त्या तिन्ही त्याला परिच्छिन्नता म्हणजे देश काल वस्तू अपरिच्छिन्न ब्रह्म याची व्याख्या. देश काल वस्तूची परिच्छिन्नता नसेल तर ब्रह्म. त्याच्या बाबत ज्ञान म्हणतात ब्रह्मज्ञान. तेच आपलं खरं आत्माचं स्वरूप आहे. आत्मा देखील शुद्ध स्वरूपाने पाहिलं तर तिन्ही त्या परून अतिरिक्त आहे. त्याला तिन्ही लांछन आहे. सांगा ना, आत्म्याचा काय आकार आहे, चौकोन आहे, गोल आहे, काळा, हिरवा, पिवळा, बोला. आणि ते आत्मब्रह्माची एकरूपता सांगत असं म्हणून ब्रह्मसत्यम, परमात्मा सत्य आहे. आणि सत्य याचा अर्थ त्याची दृष्टी होती की जे होतं आहे आणि राहील ते सत्य, जे नव्हतं आणि राहणार आहे ते असत्य. मांडुक्यात ऐकलंय, आदो अंतेची अन्नास्ती वर्तमानेपि तत्तथा. दोरीची दृष्टी नसताना मला जेव्हा साप दिसतो जेव्हा आपण टॉर्च लावून पाहतो लक्षात येतं की साप आधी नव्हता, भ्रांतीच्या आधी.
भ्रांती दूर झाल्यानंतर, ज्ञान झाल्यानंतर देखील साप नसतोच, पण मध्ये भासतो तोही खरा नसतो. पण आपल्याला भीती वाटते. म्हणजे आदौ अंत्य जे राहते, सुरुवातीला शेवट राहत नाही आणि मध्य देखील तो नसतो, त्याला म्हणतात मिथ्या. आणि त्याला सरळ शब्दात सांगायचं म्हणजे एका अवस्थेत आहे ते दुसऱ्या अवस्थेत बाधित होते, त्याला म्हणतात मिथ्या. म्हणजे तिन्ही अवस्थेत कॉमन राहतं, सारखं राहतं, न बदलून राहतं, त्याला म्हणतात सत्य. त्रिकाल अबाधितम सत्यम. कारण लोक शंकराचार्याची दृष्टी न समजता त्यांच्यावर देखील कोरडे ओढतात की शंकराचार्य मिथ्यावादी होते, त्यांनी जगत मिथ्या, पण समजून नाही घेत काय म्हणायचं त्याला. तिन्ही काळामध्ये अबाधित. आणि आपल्या ह्याच्यात उपनिषदाला सगळ्या आचार्यांनी मानलंय, मग ते द्वैतवादी असो, मध्वाचार्य असो, की रामानुजाचार्य असो, की शंकराचार्य असो, भाष्यानंतर. पण मुख्य त्याच्यातलं वाक्य आहे ते म्हणजे उपनिषद सगळ्यांना प्रमाण मानलंय. आणि त्या प्रमाणात मध्ये म्हटलं आहे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. सत्यम ब्रह्म, ज्ञानम ब्रह्म आणि अनंतम ब्रह्म. आणि अनंत शब्दावर भाष्य देत असताना म्हणतात की ज्याला तिन्ही प्रकारची परिच्छिन्नता आहे ते अनंत. इन्फिनिटी दॅट विच इज नॉट कंडिशन बाय टाइम, स्पेस अँड ऑब्जेक्टिव्हिटी. बस हा फरक आहे आइन्स्टीनच्या जगात आणि सत्याच्या दृष्टीमध्ये. आइन्स्टीनचं जग वर्ल्ड ऑफ रिलेटिव्हिटी म्हणतात, इट इज कंडिशन बाय टाइम अँड स्पेस. देश आणि कार्याच्या मर्यादेत. मग द रेल्म ऑफ रियालिटी त्याच्या बाबत हे तत्वबोध किंवा आत्मबोध. इट इज समथिंग विच इज नॉट कंडिशन बाय टाइम, स्पेस अँड ऑब्जेक्टिव्हिटी. देश कारण मग त्या ब्रह्म म्हणून ते ब्रह्म सत्य आहे. मग व्हॉट अबाउट जगत? जगत मिथ्या. आलं मिथ्यामध्ये खरं दिसतं, पण त्याला काय सांगायचं आहे की जे एका अवस्थेत असतं दुसऱ्या अवस्थेत राहत नाही, त्या म्हणतात मिथ्या. तुमचं आमचं जगत किंवा प्रपंच तीन प्रकारचं आहे ना. आपण आत्ता म्हणतो की ऐकलं, एक जागृत, दुसरं स्वप्न, दुसरं सुषुप्ती. याला प्रपंच म्हटलं, याला जगत म्हटलं. जागृत, स्वप्न, सुषुप्ती आदी प्रपंचम यत प्रकाशते तद ब्रह्म. पण हे याची अवस्था कशी आहे? ह्या तीन प्रकारच्या प्रपंच, स्थूल प्रपंच जागृत अवस्थेत, सूक्ष्म मनोकल्पित प्रपंच स्वप्नावस्थेत, आणि मनाची कल्पना जिथे थांबलेली असते तिथे आपल्याला अविद्यायुक्त असलेला प्रपंच आपल्या निद्रा अवस्थेत अनुभवतो. पण तेही राहत नाही. म्हणजे जागृतचा प्रपंच स्वप्नात नाही, स्वप्नातला निद्रेत नाही, आणि म्हणून त्याला म्हणतात मिथ्या. समजलं की नाही? म्हणून जगन मिथ्या. आणि हा तो जीव आहे. जीव ब्रह्मैव नापरा. जीव हा स्वतः ब्रह्मस्वरूपच आहे, आत्मस्वरूप आहे. तर असं म्हणण्यासारखं आहे की घटामध्ये असलेलं आकाश हे सगळ्यामध्ये असलेलं आकाश एकच आहे, उपाधीमुळे वेगळं वाटतं. आणि ही दृष्टी ठेवून त्यांनी आपल्या विशेषतः जे जिज्ञासू असतात, जे मुमुक्ष असतात, त्यासाठी हे आत्मवत केलेलं आहे. कारण त्याला समजलं पाहिजे बरोबर. आपण आता मांडुक्य देखील ऐकला ते, आणि ज्याला ही बैठक नसेल त्याला ते अवघड होते की काहीतरी वेगळाच चाललाय विषय. तर अशा तऱ्हेची ही भूमिका या ठिकाणी सांगून आत्मवत लिहित असताना त्यांची दृष्टी आणि कुणासाठी हे लिहिलं आहे, कोण त्याचा अधिकारी आहे, कोण. असं सगळेच बसू शकतात आत्मबोधाच्या क्लासमध्ये, पण कोण त्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊ शकतील हेही सांगणं आवश्यक आहे. आणि ती त्यांनी पहिल्या श्लोकात उतरवल्या. आपण पहिल्या श्लोकापासून सुरुवात करूया. तपोभिः क्षीण पापानां शान्तानां वीतरागिणां मुमुक्षूणाम् अपेक्षोऽयम् आत्मबोधो विधीयते. कुठलाही जो ग्रंथकार आहे, कोणासाठी आपण हा ग्रंथ ऍड्रेस करताय, सांगत आहे ते सांगणार. तर कोण याचा जास्तीत जास्त लाभ घेऊ शकतात किंवा त्याला योग्य लाभ होतो? पहिल्यांदा तपोभी क्षीण पापाना. तपोभी म्हणजे काही आधीच पूर्व साधन करून अंतःकरण शुद्धीचं.
ज्याने आपलं पाप म्हणजे आपल्या वासना किंवा अंतःकरण शुद्ध केलं आहे. कारण शुद्ध अंतःकरण असणं आवश्यक आहे वेदांताच्या क्लासमध्ये जर बसायचं असेल तर. आधी तर नसेल तर कसं तरीच वाटतं, एक तर डोक्यावरून जातो असं वाटणार, नाही त्याला काय त्याने सांगत आहे की हे कोण आहे, तर त्याने तप करून, म्हणजे तप याचा अर्थ काहीतरी तापून घ्यायचं नसतं. तुम्ही तपाचा तुम्हाला 17 अध्यायात पूर्ण आराखडा मिळणार आहे. कायिक, वाचिक आणि मानसिक स्तरावर असं जीवन जगावं की जेणेकरून आपल्या मनाची जी शक्ती आहे ती वाया जाणार नाही, ती वाचेल आणि वाचलेली शक्ती प्रभूच्या चिंतनात लागेल. उर्दूचं इंग्रजीत वाक्य आहे, टू सेव्ह अँड कन्झर्व युअर मेंटल एनर्जी अँड रिडायरेक्ट इट फॉर हायर कंटेम्परेशन इज तपस. आपल्या मनाची जी शक्ती आहे या तिन्ही स्तरावर असताना, कोणतं शरीराच्या स्तरावर आचार करत असताना, तोंडाने कोणाशी बोलत असताना आणि मनाने विचार, तीनच आपल्याला काया, वाचा आणि मन. ती वाचवा, फालतू ती खर्च करू नका आणि वाचलेली शक्ती भगवत चिंतनात लावा. त्या 2 आस्पेक्ट असतात की असं करत असताना नको त्या गोष्टीतून आपलं मन काढलं पाहिजे आणि ज्या गोष्टीची आपल्याला प्राप्ती करायची तिकडे मन लावलं पाहिजे. वैराग्येन तू कौंतेय आणि अभ्यासेन गृह्यते, की असं ज्यांनी केलं आहे, ज्यांनी नित्य नैमित्तिक कर्म बरोबर केलं आहे. म्हणून आपल्याच्या संध्यावंदन आहे, पूजा आहे, जप आहे, तप आहे, यात्रा आहे, तीर्थाटन आहे, कसं तरी करतो आपल्या अंतःकरणाचे. आणि काही ना काहीतरी आधीची साधना बरोबर केल्याशिवाय, अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय हा वेदांताचा अधिकारी होऊ शकत नाही. अशा तऱ्हेने काही वाचिक आणि मानसिक स्तरावर, आणि तुम्ही 17 वाद्य जरूर ऐका. तुम्ही आजकालचे लोक म्हणतात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे सगळं गीतेत आधी सांगितलं. पहा, देव, द्विज, गुरु, प्राज्ञ, पूजन. देव आहे, द्विज म्हणजे चांगल्या सद्भावनेने असलेला राहणार असा, एकदा आईच्या उदरातून जन्म झाला आहे, दुसरं चांगले गुरुपासून संस्कार होऊन द्विज ब्राह्मणत्व प्राप्त झाले. गुरु आणि गुरु आहे आपले आचार्य, प्राज्ञ म्हणजे एखाद्या विषयात त्यांनी आपल्या ह्या बाबतीत त्यांनी प्रावीण्य मिळालं, ज्ञान प्राप्त झालं. त्याच्याबाबत पूजन म्हणजे पूज्य भाव ठेवून त्याच्याप्रमाणे वागणं बस. शौचम आणि आर्जवम शरीराच्या स्तरावर शुद्धता आहे आपल्या आचारात, विचार, व्यवहार. आर्जवम म्हणजे सरळता आहे, म्हणजे तिन्हीमध्ये एकरूपता याला म्हणतात सरळ. विचार, शब्द आणि आचार, ते विचार एक, शब्द दुसरे, वागायचं तिसरं, सरळ नाही. म्हणजे आर्जवम म्हणजे सरळता आहे. ब्रह्मचर्यम अहिंसाच, आपल्या संयमाने जीवन वागत आहे. इव्हन गृहस्थ माणूस देखील थोडंसं संयम ठेवत असेल तर त्याची शक्ती वाचून परमात्म चिंतनात लागेल. ऋतुकाले भार्यागमनम त्याला म्हटलं आहे. जर आयुष्य संपूर्ण याच्याशी घालवत असेल तर आपल्या याच्यात कुठल्या प्रकारच्या मनामध्ये बाकीचे कामात्मक विचार नाही देता किंवा त्याच्यात वाहून न जाता त्याच्यावर संयम ठेवून आपली ब्रह्माच्या चिंतनामध्ये मन लावलं आहे. ब्रह्मणी चरती ती ब्रह्मचारी तस्य भाव हा ब्रह्मचर्य. ईश्वराच्या चिंतनात मन ठेवून आता त्याच्यावर संयम ठेवला. हे सगळं शरीराचं सरळ पाहावं लागतं. अहिंसाच मग दुसऱ्याला पीडा न देणं. शारीरम तपवते ते शरीराचं. थोडक्यात सांगायचं म्हणजे शरीराच्या स्तरावर आचार शुद्धी, आचार प्रथम धर्म. दुसरं वाचेच्या स्तरावर कसं बोलावं देखील सांगितलं की त्यांनी की अनुद्वेग करम वाक्यम. आपण आपल्याला बोलणं म्हणजे आपल्याला त्रास होतो, पण आपल्याला आपण दुसऱ्याला बोललो तर दुसऱ्यालाही त्रास होईल याची जाणीव होऊन बोललं पाहिजे. उद्वेग म्हणजे ज्याला इंग्रजीत रिपल्शन म्हणतात, जसं ओकारी आल्यासारखं बोलू नका. सत्यम खरं बोला, प्रिय आणि हितकर्म, या 3 गोष्टी बोलण्यात कसं बोलावं. अनुद्वेग कर्म वाक्यम सत्यम प्रिय हितम चेत स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तपोच्यते. खरं असावं, सत्यप्रिय असावं आणि हितकर असेल. कबीर म्हणजे की ऐसी वाणी बोलिये की मन का आपाक होय. आपण म्हणजे आपला अहंकार राहणार नाही. आणि औरण को शीतल करे आपही शीतल होय. दुसऱ्याने जरा शांती देईल आपल्याला तसं बोला.
खूप याच्याबद्दल सांगता येईल, पण म्हणजे वाचेच्या स्तरावर थोडासा संयम ठेवून आपली मनाची एनर्जी वाचवायची आणि प्रिय असलं पाहिजे, हितकर असलं पाहिजे. आणि त्याला थोडं स्वाध्यायाचे असू द्या, म्हणजे थोडंसं ग्रंथात आपण मोठ्याने वाचन करतो, वाङ्मय तपवते हे दुसरं. तिसरी गोष्ट मनाच्या बाबतीत मनप्रसाद सम्यत्व. काय घडतं त्याच्यावर तुमचा कंट्रोल नसतो, पण मनाची शांती ठेवायची, बॅलन्स ठेवायची, प्रसन्नता पाहिजे. सौम्यत्व म्हणजे मनाचा बॅलन्स किंवा तोल राखणं. मौनम आत्मविनिग्रह. हे देखा मौन शब्द मनाच्या याच्यात तपश्चर्यात. बाहेरचं मौन देखील उपयोगाला पडतं, पण तसं असताना तुमच्या मनामध्ये येणारे विचार त्याच्या उगमस्थानाकडे नेता आले पाहिजे. म्हणजे शेवटचा विचार संपून त्या शांततेचा स्वरूपात आणि ते अवस्था म्हणून आत्मविनिग्रह. आपल्या अहंकारावर, आपल्या मनावर संयम ठेवू. दुसऱ्यावर आपण कंट्रोल ठेवू शकत नाही, पण आपल्या मनावर ठेवायची जबाबदारी आपलीच आहे. भाव संशुद्धी. हृदयात सद्भाव सुद्धा, प्रेम आहे, दया आहे, करुणा आहे. आपलं लोकांमधले कॉन्टॅक्ट बदलून जातात. तपो मानसमुच्यते. असं करून तसंच याचे थोडक्यात कधी पूजा आहे, संध्यावंदन आहे, आपण तीर्थाटन करतो, संतांचा समागम साधतो, हे ज्यांनी सगळं साधून आणि आधीची उपासना केली आहे. आणि म्हणून काय झालं, क्षीण पापाना. म्हणून पाप त्याचं क्षीण झालं, संपलं नाही, पण सीन इज विकन पूर्वीसारखा राहिला. कारण पूर्वीपेक्षा आपल्या हळूहळू वासना अशा कमी होत जातात, मग ईश्वराच्या प्राप्तीची वासना पुढे दृढ होते. मग त्यासाठी निष्काम कर्म सांगितलंय. तुम्हाला आधी सांगितलं की ज्ञान आहे, पण ज्ञानामध्ये प्रतिबंध 3 गोष्टींनी येतात. एक अंतःकरणाची मलिनता, इम्प्युरिटीज ऑफ थॉट, खूप वाईट वाईट विचार येतात. दुसरं विक्षेप. कधी एकाच विषयाचे 1000 विचार येतात, कधी 1000 विषयाचे विचार येतात, विक्षेपता. आणि तिसरं नाही असेल तर मग आवरण येतं मनावर, बुद्धीवर. कधी कधी शांती येते, पण भ्रांती जात नाही, आवरण असतं. तिघासाठी 3 साधनं सांगितले आहे तपश्चर्याचा भाग, की ही मनाची मलिनता दूर करण्यासाठी आपल्याच्या चांगले ईश्वराचं जरा नामजप करा, थोडीशी उपासना करा. विक्षेप दूर करण्यासाठी थोडंसं उपासनेचं जरा सूक्ष्म साधन करा, आपली इष्ट देवतेचं आहे. आणि तिसरं जे आवरण दूर करायचं असेल तर महावाक्याचा विचार ऐका, वेदांताचं वाक्य. तर असं त्यांनी आधी ती पूर्वतयारी केली आहे मनाने. आणि आपण काही ना काहीतरी करत असतो, पूजा अर्चा करतो, काही जप करतो, त्या व्रत वैकल्य करतो. आणि असं करून मग ते देखील निष्काम भावने केलं असेल तर ते जर तुम्ही सकामतेने केलं असेल आणि म्हटलं की स्वर्गोमे भूयात, तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल, पण हा मोक्षाचा अधिकारी होऊ शकत नाही. पण पहिली गोष्ट ज्यांनी अशा तऱ्हेने आपल्या संपूर्ण पाप म्हणजे अंतःकरणाला शुद्ध केलं आहे. गुरुजी म्हणतात पाप हे क्रियेवरून लक्षात येत नाही, पण प्रतिक्रियेवरून लक्षात येतं. काही गोष्ट आपण करू नये ती केली तरी आपल्याला त्रास होतो, करावी ती केली नाही तरी आपल्या मनात त्रास होतो. पण दोन्ही पण आयदर बाय कमिशन और बाय ओमिशन. काहीतरी करून बसतो आपण, जे करू नये, जे करावं ते त्याचा त्रास होतो. त्या दोन्ही हे केव्हा, याचं कारण काय, याचं कारण आहे वासना. का बरं आपल्या याच्यात चुकीचे विचार येतात आणि करून काहीतरी करून मग आपल्या लक्षात येतं असं करायला नको होतं. किती उत्क्रांती झाल्यानंतर एक लक्षात येतं याचं कारण आधी असलेलं. म्हणून ज्यांनी ह्या वासनांची शुद्धी केली, एका वाक्यात सांगायचं म्हणजे ते क्षीण झाले, याला म्हणतात वासनाक्षय. नित्य नैमित्तिक कर्म करून निषिद्ध कर्म सोडून द्या. सकाम कर्माचा देखील त्या ठिकाणी ह्या मुमुक्षुनी त्याग केला पाहिजे. फक्त 2 गोष्टी, नित्य आणि नैमित्तिक कर्म, डेली ड्युटीज आणि ऑकेजनल ड्युटीज. तसं संध्यावंदन आहे, स्नान आहे, आपण काहीतरी पूजा अर्चा आहे तर दररोज करतो आपण. दररोज करायची सवय असेल, एक दिवस तुम्ही नाही केलं तर तुम्हाला चुकल्यासारखं वाटतं. ज्याला दररोज स्नान करायची सवय आहे, समजा एक दिवस आंघोळ करायची राहिली तर तुम्हाला कसं तरीच वाटेल. स्नान केलेली नवीन पुण्य नाही मिळत मला, पण नाही केलं तर मनात विक्षेप वाटतो, म्हणून ती करायचं नित्य कर्म. तसंच व्यवहारात देखील एखादा कोणी बँकमध्ये काम करत असेल तर त्यांनी कॅशबुक व्यवस्थित लिहून आला असेल तर रात्री झोप येते, नाही तो बॉस दिसायला लागतो.
पण आपलं नित्यकर्म दुसरं नैमित्तिक करा, व्यवहाराधिक निमित्ताने. कधी सोशल काम असतं, कोणाचं इथं लग्न आहे, मौंजे आहे, कोणाचं इथं मरण आहे, प्रसंगाला उभं व्हावं लागतं. कधी ॲक्सिडेंट होतो, दररोज ॲक्सिडेंट झाला तर नित्यकर्म होईल, कधीतरी होत असतो. तसंच धार्मिकतेने देखील काही रामनवमी आहे, काही कृष्णाष्टमी आहे, असं तर आपले हे 2 साधकांनी पाळले पाहिजे गीतेच्या नुसार. नियतम कुरु कर्मत्व. पण ते कसं करा? ईश्वरार्पितम निच्छया कृतम. ईश्वराला समर्पण करून आणि आपला अहंकार न ठेवता चित्त शोधकम. मग त्याच्यावर ईश्वराची कृपा होते आणि मग सद्गुरूचा समागम त्याला लाभतो. असं ज्यांनी केलं असेल तेच सांगतात. म्हणून त्यांनी आधीचं पूर्वीचं साधन करून आपल्या पाप म्हणजे आपल्या अंतःकरणात रागद्वेष कमी झाले आहे, अंतःकरण शुद्ध झालं आहे आणि म्हणून शांत आराम स्वस्थ चित्त झाला तर पूर्वीसारखं मन विक्षिप्त होत नाही. पहिली गोष्ट. बीत रागेना. तिसरा मुद्दा. राग म्हणजे आसक्ती. हा मराठीचा राग नाही, क्रोध. त्याचा आता कुठे आसक्ती राहिली, घर दार मुलं बाळ आहे पण तिथे मनाने गुरफटून नाही. आणि मुमुक्षुणा अपेक्षा आणि त्याच्या तीव्र इच्छा आहे मोक्षाची, की आपले विक्षेप आहे, अज्ञान आहे, याच्यापासून मी मुक्त व्हावं. या ठिकाणी मुक्त म्हणजे असं नका समजू की मेल्यानंतर काय होईल असं. मुक्तीची व्याख्या आपल्या याच्यात केली आहे, त्या खूपच चांगल्या त्या विचारसागरामध्ये केली आहे की 2 प्रकारचा अर्थ आहे. की दुःखाची कारणसहित निवृत्ती आणि परम आनंदाची प्राप्ती म्हणजे मुक्ती. मुद्दाम शब्द आपला दुःखाची निवृत्ती होती केव्हा? आपल्याला एखादा क्लोरोफॉर्म घेतला असेल किंवा झोप लागली असेल तर दुःखाची निवृत्ती होते. पण दुःखाचं कारण अज्ञानाची निवृत्ती होत नाही. शब्द कसा आपला? दुःखाची कारणसहित निवृत्ती. विक्षेपही संपले पाहिजे आणि विक्षेपाचं कारण अज्ञान तेही दूर झालं आहे. आणि परम आनंदाची प्राप्ती जे आपल्या आत्मसच्चिदानंद स्वरूप आहे त्याला मुक्ती. त्या प्राप्तीची ज्याच्या अंतःकरणात तीव्र इच्छा आहे त्याला म्हणतात मुमुक्षु. मोक्षो मे भूयात इति इच्छा, त्याला मुमुक्षु. 4 गोष्टी सांगितल्या की ज्याने आपले आधीचं साधन करून अंतःकरणाची शुद्धी केली आहे, पूर्वीचा पाप क्षय झाला आहे आणि अंतःकरण शुद्ध आणि शांत आहे. आता कुठल्या प्रकारचं अटॅचमेंट आसक्ती राहिले सगळं असो अशी अशांची अपेक्षा करून मुमुक्षुणा अपेक्षा अयम आत्मबोध विधीयते. हा आत्मबोध नावाचा ग्रंथ याची मी रचना करत आहे. याला आपल्या याच्यात म्हणतात वेदांतात कोण याचा अधिकारी, कोणाला याचा जास्तीत जास्त लाभ होऊ शकेल. आजकाल आपण कुठेही इंटरव्ह्यू जातो तर त्याचं क्वालिफिकेशन असलं पाहिजे. डॉक्टर असेल तो MBBS असला पाहिजे किंवा काय जे असेल ते होमिओपॅथी काय असेल. वकील काही डॉक्टर द्यायला जाणार नाही. तसं हे ह्या सगळ्या गोष्टी. उद्या पायलट व्हायचं असेल तर व्यवस्थित व्हायचे, पाय लटलट कपणार नको, बरोबर पाहिजे, ते दृष्टी बरोबर असली पाहिजे. पण उद्या जज व्हायचं असेल तर पाय कापलेलं असेल चालेल पण टाळकं बरोबर पाहिजे. तसं हे वेदांताच्यासाठी काय सांगितलं. आणि याला सांगत असताना म्हणतात अनुबंध चतुष्टय. 4 गोष्टी म्हणजे ग्रंथाचं अध्ययन करत असताना 4 गोष्टीचा विचार करत असतात. अध्यापन म्हणजे शिकवताना आणि अध्ययन म्हणजे शिकताना. त्याला टेक्निकल शब्द आहे अनुबंध चतुष्टय 4. त्यात प्रतिपाद्य विषय काय सांगितला तो विषय, त्याच्यानंतर संबंध, त्याचा विषयाचा विषयाशी संबंध, त्यात कोण अधिकारी आहे तो, कोणासाठी लिहिलाय तो आणि त्याचं प्रयोजन म्हणजे पर्पज काय. 4 गोष्टी. याच्यातला विषय तुम्हाला दिसेल शब्दावरून काय काय विषय आहे? आत्मबोध. बाकीचा विषय अपेक्षात नाही, आपल्या बाबतचा बोध, आत्मज्ञान हा विषय आहे. त्याच्यानंतर मुमुक्षुणाम अपेक्षा म्हणत असताना काय म्हटलंय की मोक्ष एव प्रयोजनम यस्य. त्याचं मोक्ष ज्याचं प्रयोजन आहे. मोक्षाचा आता एक लोक हे तरुण पोरं आहे ना गैरसमज करतात, आत्तापासून नको मोक्ष. पण विक्षेप भरपूर असतात. विक्षेपाचं कारण अविद्या अज्ञान. म्हणजे विक्षेप आणि अविद्येचा दोघांचंही निराकरण होऊ शकेल अशी अवस्था प्राप्त व्हावी असे ज्याच्या अंतःकरणात त्यानंतर मोक्षु. म्हणजे मुमुक्षुणापेक्षा म्हणत असताना मोक्षे त्याचं प्रयोजन सांगितलं. 3 संबंध.
एक विषय, अधिकारी, त्यांचा संबंध. तिसरा पद काय संबंध आहे तर आत्मबोध हा ग्रंथ आपल्याला व्यवस्थित शब्दाचं ज्ञान देऊन किंवा विचाराचं ज्ञान देऊन प्रकाशक संबंध असा आहे. यात तुम्हाला आत्म्याबाबतचं ज्ञान हेच ब्रह्मज्ञान सांगणार आहे. म्हणून त्याचं संबंध म्हटलं आहे की हे जर आपण वाचलं तर आपल्याला निदान क्लिअर दृष्टी होते की आत्मा कशाला म्हणायचा, अनात्म काय. तेव्हा आपण आत्म्याचं चिंतन करू शकतो, अनात्म टाळू शकतो. म्हणून त्याचा विषय आणि विषयी संबंध आहे विषयाचा. आणि चौथं जे आहे त्याला म्हणतात त्याचं प्रयोजन म्हणजे मुक्ती. त्याचं प्रयोजन आहे विषय आत्मज्ञान, मोक्ष हे त्याचं प्रयोजन, प्रकाश संबंध. आणि हे याच्यासाठी असलेला त्याचा जो अधिकारी आहे हे चारही गोष्टींनी युक्त असला पाहिजे. याला म्हणतात परत आणखी साधन चतुष्ट हा शब्द वापरला. म्हणजे थोडासा विवेक म्हणजे काय, नित्य काय, अनित्य काय. तुम्ही आम्ही सुख मिळवतो नाही असं नाही, मिळतं सुख माणसाला. कर्माने सुख मिळतं, पैशाने सुख मिळतं आणि बाकीच्या संपत्तीने संततीने सुख मिळतं. पण थोडा विचार करून पाहिलं तर लक्षात येण्यासारखं आहे की याचं नेचर किंवा स्वभाव कसा आहे. आज आहे उद्या नाही. म्हणजे ज्याच्यात नित्य अनित्याचा विवेक आहे सुखाचा असताना, किंवा आत्मा काय अनात्मा काय, ईश्वर नश्वर काय, हा विचार नित्य अनित्य वस्तू विवेक हा म्हणतात विवेक. असा विवेक झाल्यानंतर दुसरी गोष्ट आवश्यक आहे की अनित्यापासून वैराग्य, तेव्हा नित्याकडे आपला योग होऊ शकेल. की वाईट गोष्ट सोडल्याशिवाय माणसाला चांगल्या गोष्टीचा हे व्यवहाराची गोष्ट आहे. म्हणून वैराग्य म्हणजे रागद्वेष रहित, म्हणजे मला पर्सनल लाईक्स आणि डिसलाईक नको मनात वैराग्य. त्याच्यानंतर मुमुक्षुत्व म्हणजे ज्याच्या तीव्र इच्छा आहे की आपण ह्या बंधनातून, विक्षेप आणि विक्षेपाच्या कारणातून मुक्त झालं पाहिजे. आजकाल जिथे तिथे तणाव शब्द वापरतो आणि त्या शब्द तणाव मुक्ती जीवन कसं. पण तणावाचं कारणासहित मुक्ती झाली पाहिजे. तणाव दूर होतात झोपीची गोळी घेऊन किंवा क्लोरोफॉर्म घेऊन किंवा झोप लागली असताना, पण त्याच्या कारणाची निवृत्ती होत नाही. म्हणजे विक्षेपाची त्याचं कारण अविद्येसहित निराकरण होणं आणि आपल्या शुद्ध स्वरूपाची प्राप्ती होणं, याला म्हणतात असा तो अशी ज्याला इच्छा आहे त्या म्हणतात मोक्षो मे भूयात, अशी इच्छा ज्याच्या म्हणतात. आणि त्याचा चौथी गोष्ट म्हणजे त्याला समाधी साधन असलं पाहिजे. त्याच्यानंतर शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान हे 6 संपत्ती सगळे. शम म्हणजे मनाची शांतता पाहिजे. तुमचं मन सावस्तेने ठेवलं तर एकाग्रतेने बसू शकत नाही. अरे सुईमध्ये धागा जरी घालायचा असेल तर तुमचं बोट स्टेडी असलं पाहिजे. शमते सांगले शांताना वितरागिना व्हायला ना. दम म्हणजे थोडंसं संयम बाहेर त्याच्यापासून, कारण कधी कधी बाहेर डिस्टर्बन्स येतात, आपण थांबवलं पाहिजे. उपरती नको त्या गोष्टीतून आपल्या मनाला काढता आलं पाहिजे. जसा कासवतो अंगे, कासवाला थोडं लागलं तर लगेच आपलं आत समेटून घेतो. उपरती म्हणजे आपल्या अष्टांग योगामध्ये ते सांगत आहेत, पण यम, नियम, आसन, प्रत्याहार वगैरे होतं. प्रत्याहार करून उपरती तितिक्षा म्हणजे थोडंसं सहनशीलता असली पाहिजे माणसाला. कित्येकदा काही रोग असतात काय असेल तर थोडंसं सहन करायचं. काही लोक तो लोकही येऊन जातात, काही करू शकत नाही आपण कशाला त्रास करून घेतो त्याचा. तितिक्षा शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा वेदांत आणि गुरु वाक्यावर असलेला विश्वास आवश्यक आहे. आणि 6वी गोष्ट म्हणजे समाधान. अशा तऱ्हेने विवेक, वैराग्य हे 6 सद्गुण आणि मोक्ष, ते 4 ज्याला आहे ते 4हीचं निर्देशन केलं आहे आपल्या. अशासाठी आत्मबोध विधी येते. हा आत्मबोध नावाचा ग्रंथ मी हे तुम्हाला प्रस्तुत केला आहे. याच्यावर खूप चांगलं भाष्य आहे. यह खलु भगवान परमकृपालू श्री शंकराचार्य, भगवान शंकराचा अवतार असलेले परमकृपाळू. ते कशासाठी, जे मुख्य अधिकारी ना, जे मुख्य अधिकारी आहे जे या मार्गावर आहे त्याच्यासाठी त्यांनी
उपनिषद भाष्य वगैरे लिहून टाका. वेदांत प्रस्थानत्रयम निर्माय, वेदांताचे प्रस्थानत्रय लिहून देखील नंतर त्याने पाहिले. तद अवलोकन केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की असे काहीतरी आपण ग्रंथ प्रस्तुत केले पाहिजे की ज्यात सगळ्या वेदांताचा सार आणि थोडक्यात त्याला साधन लक्षात येईल. अशक्ताना म्हणजे एकदम त्यांना हे वेदांताचे सगळे ज्ञान कायसाठी सामर्थ्य नसतं, पण त्यांना देखील हे शक्य मुमुक्षूणाम अनुग्रहार्थम, म्हणजे मुमुक्षुवर अनुग्रह करण्यासाठी, त्यात अनुकंपा करण्यासाठी सर्व वेदांत सार संग्रहम आत्मबोधाख्यम प्रकरणम प्रतिधीयते, म्हणजे असं विधीयते की अशा तऱ्हेचा हा प्रकरण ग्रंथ या ठिकाणी रचना केली आहे. म्हणजे थोडक्यात सांगून टाकलं तुम्हाला. आणि एका शब्दाचा विचार केला तर चारही गोष्टी, विषय, प्रयोजन, संबंध आणि अधिकारी, आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यात अंतर्भूत आहे. तसं वेदांताच्या क्लासमध्ये कोणी बसू शकतो, पण लाभ त्याला जास्तीत जास्त होईल की ज्याच्या ह्याच्यात हे सगळं ॲडजस्टमेंट झालं आहे. आपण देखील म्हणतो ईश्वराची कृपा असली पाहिजे, गुरु आहे ईश्वराची कृपा, पण आपल्याला ट्यूनअप केल्याशिवाय त्याची प्राप्ती होत नाही. जसं पॉवर हाऊसमध्ये सगळं असतं तिथे, आणि रेडिओतले सगळे मेसेजेस येत असतात, पण आपल्याला जर त्या पर्टिक्युलर स्टेशनवरून ऐकायचं असेल तर आपला काटा एका स्टेशनवर असणं आवश्यक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे थोडीशी मनाची शांती, तपश्चर्येने अंतःकरणाची शुद्धी आणि रागद्वेष रहितता आणि अंतःकरणात मुमुक्षू असेल अशाची अपेक्षा करून, असे हृदयात धरून त्यांच्यावर अनुकंपा करण्याच्या दृष्टीने, त्याच्यावर दया करण्याच्या दृष्टीने मया विधीयते, मी करतो असं नाही म्हटलं, अहंकारने वापरला, माझ्याद्वारा हे आत्मबोध रचित केला आहे बस. अच्छा, तर आता उद्यापासून आपण एकाच्या तुम्हाला दिसेल की इतकं सोपं करून टाकलं शंकराचार्यांनी. कशामुळं? प्रत्येक याच्यात अत्यंत लॉजिक तर दिलंच आहे, तुम्ही पोही त्याला हे करून. इव्हन नेहरूने देखील शंकराचार्याच्या लॉजिक ती कमाल असं म्हटलंय, आणि ते शास्त्रानुसार आहे. 2 गोष्टी. तिसरी गोष्ट पटवण्याच्या दृष्टीने प्रत्येक श्लोकामध्ये या आत्मबोधाचं वैशिष्ट्य आहे. एक दृष्टांत दिले की असत का. तुम्हाला तर दुसरा सवाल होईल की स्वामीजी सगळं ठीक आहे, पण बाकीचं दुसरं साधन करून नाही का आपल्याला मोक्षाची प्राप्ती होणार. हे ज्ञान फार कठीण आहे का. दुसरं इज देअर नॉट ए शॉर्टकट असं किंवा असं त्याच्यासाठी सुद्धा लॉजिक सांगितलं पाहिजे. ते उदाहरणच सांगणार आहे आपण उद्याच्या त्याच्यात. आता थांबवायचे आपण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.